नमस्कार. सूर्यवंच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या माझ्या तासाला आपण शिकणार आहोत अपूर्णांकांचा गुणाकार आणि भागाकार. तर अपूर्णांक जे आहे, आधीच्या माझ्या व्हिडिओमध्ये अपूर्णांकांवरच्या क्रियेमध्ये मी बेरीज आणि वजाबाकी शिकवली आणि आज दाखवणार आहे अपूर्णांकांचा गुणाकार आणि भागाकार. त्याआधी अपूर्णांक म्हणजे काय ते आधी समजून घेऊया. आणि माझ्या चॅनेलवर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आवडलं तर नक्की कमेंट करा. तर आता आपण सुरुवात करूया. आधी अपूर्णांक म्हणजे काय ते पाहूया. आता ही एक मी काय केली आहे, एक समजा हा आयत काढलाय, त्याचे मी 5 भाग केले. किती झाले भाग? समजा 6 झाले. किती झाले? तर हे भाग, याचे 6 भाग झाले. हा, अपूर्णांक म्हणजे काय मी शिकवते. 1 2 3 4 5 6 6 भाग झाले. म्हणजे जेवढे भाग झाले तेवढं मी छेदस्थानी लिहिले. आणि त्याच्यापैकी मी किती भाग रंगवले? 4 भाग रंगवले. म्हणजे 6 पैकी 4 भाग रंगवले. म्हणजे ह्याचा अर्थ झाला, जेवढे भाग आहेत ते खाली लिहिले, जेवढे रंगवले ते वरती लिहिले. म्हणजे हा अपूर्णांक जो आहे त्याचं वाचन करायचं 4/6. हा झाला अपूर्णांक. आलं लक्षात? आता ह्या अपूर्णांकावरच्या आपण क्रिया शिकणार आहोत, गुणाकार आणि भागाकार. एकदम सोपं आहे, काही त्याच्यामध्ये कठीण नाही. फक्त आपल्याला बघितल्यावर असं वाटतं की अपूर्णांक आहेत, अपूर्णांकांची कसं काय बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार करायचं. एकदम सोपं असते. गुणाकार तर अतिशय सोपं आहे. कसं सोपं करते मी दाखवते तुम्हाला. आता हा गुणाकार आहे 7/5. ही संख्या आहे 7/5 गुणिले 1/4. हा लिहिला मी अपूर्णांक. नीट लक्ष द्या काय करायचंय बघा. आता बेरीज शिकवलेली, बेरजेच्या क्रिया, अपूर्णांकाच्या बेरजेच्या क्रिया वेगळ्या असतात आणि गुणाकारामध्ये वेगळी पद्धत असते. पहा गुणाकार किती सोपा आहे तो. गुणाकार करताना आपण काय करायचं असतं, बेरीज वजाबाकीमध्ये आपण छेद समान करतो, मग अंशांची बेरीज वजाबाकी करतो. गुणाकारामध्ये तसं काहीही करायचं नाही. अंशांची बेरीज अंशांचा गुणाकार आणि छेदांचा गुणाकार, बस इतकं सोपं आहे. म्हणजे 7 × 7 = 20 आहे ना, एकदम सोपं. म्हणजे आपल्याला 2 अपूर्णांकांचा जो गुणाकार करायचा आहे, तर अंशांचा करायचा गुणाकार आणि छेदांचा करायचा गुणाकार. 7 × 7 = 20. म्हणजे ह्याचं उत्तर आलं 720. इतकं सोपं आहे. दुसरं आहे समजा 6/7 गुणिले 2/5. परत तसंच करायचं. 6 दुने 12. डायरेक्ट दाखवते मी. 7 × 5 = 35. हे झालं त्याचं उत्तर. 6 दुने 12 आणि 7 × 5 = 35. आलं लक्षात? म्हणजे अंशांचा गुणाकार करणं इतकं सोपं आहे. जर ह्याच्यावर मी शाब्दिक गणित घेतलं, अशोकरावांनी, आता समजा शाब्दिक गणित घेते आणि ते कसं करायचं तेही शिकवते. म्हणजे तुमचं अपूर्णांकांचं हे जे गुणाकार वगैरे ते एकदम क्लिअर होऊन जाईल. त्याला काही घाबरायचं नाही. अशोकरावांनी गणित आहे, शाब्दिक गणित. अशोकरावांनी आपल्या 21 एकरच्या, पटकन दाखवते मी, हे गणित लिहून ठेवते आणि मग तुमचं वेळ बघा. बरं गणित लिहिलंय मी. अशोकरावांनी आपल्या 21 एकर शेताच्या 2/7 भागामध्ये केळीची लागवड केली. तर एकूण केळी लागवडीचे क्षेत्र किती? आता आपण जसं त्यांनी दिलंय तसं लिहून घेऊया. 21 एकर किती आहे? 21 एकर. त्याचा 21 एकर शेताच्या, जेव्हा गणितामध्ये चाचीचे येते तेव्हा त्याचा अर्थ गुणाकार असतो. 21 गुणिले 2/7. गणित सोडवूया. आता अंशांचा करायचा गुणाकार. इथे छेद नाहीये म्हणजे 1 धरायचा. ज्यावेळी कोणत्याही पूर्ण संख्येला छेद नसतो त्यावेळी त्याला छेद 1 हा असतो. तो फक्त लिहून दाखवत नाही, आपण आपल्या सोयीसाठी हवा तर लिहायचा. 21 आणि 2चा करायचा गुणाकार. 21 गुणिले 2 झाले 42. खाली छेद किती आहे? 7. उत्तर किती आलं? 42/7. पण 7 ने 42ला भाग जातोय ना. 7 सकम 7 × 7 7 सकम 42. म्हणजे उत्तर किती आलं? 6. प्रश्न काय आहे? एकूण केळी लागवडीचे क्षेत्र किती? तर केळी लागवडीचे क्षेत्र किती आले? 6 एकर. म्हणजे 21 पैकी किती आलं? 6 एकर. आहे ना, एकदम सोपं. 6 एकर हे झालं केळी
लागवडीचं क्षेत्र. समजलं का तुम्हाला किती सोपं आहे? गुणाकारामध्ये जेव्हा चाचीचे असतो तेव्हा गुणिले घ्यायचं आणि जे दिलेली संख्या आहे त्याने त्याला काय करायचं, गुणाकार करायचा. डायरेक्ट जरी इथे भाग लावला असता म्हणजे हे एवढं न करता 7 एके 7, 7 त्रिक 21 इतकं सोपं आहे. 3 दुने 6 हेही उत्तर येऊ शकते. असं म्हणजे एकदम सोपं, हे एवढं काही करायलाच नको. जर आपल्या लक्षात येतोय 7 आणि 21 ला भाग जातोय म्हणजे ज्यावेळी असे अंशांचे आपण गुणाकार करतो तेव्हा जर छेदाने जर भाग जात असेल वरच्या संख्येला तर तो लावून ती संख्या आपण लहान करू शकतो. जशी आता 7 आणि 21 ला भाग जातोय म्हणून 7 एके 7 आणि 7 त्रिक 21 आणि इथे अंशांचा झाला गुणाकार म्हणजे उत्तर किती आलं, 3 दुने 6. म्हणजे ही एवढी पुढची प्रक्रिया करायला नको, डायरेक्ट उत्तर आपण काढू शकतो. पुढचा भाग पाहूया. पुढचा भाग आता पाहणार आहोत आपण गुणाकार व्यस्त. हा नेहमी परीक्षेला प्रश्न विचारला जातो. एखादी संख्या दिली जाते, समजा संख्या दिली आहे तुम्हाला 6/5 तर 6/5 ची गुणाकार व्यस्त कोणती? एकदम सोपं आहे. गुणाकार व्यस्त, व्यस्त ह्या शब्दाचा अर्थ आहे विरुद्ध. मग त्याची विरुद्ध काय तर अंशाच्या जागी छेद लिहायचा आणि छेदाच्या जागी अंश लिहायचं. इतकं सोपं आहे. म्हणजे 5 गेले वरती आणि 6 आले खाली म्हणजे 6/5 ची 5/6 ही गुणाकार व्यस्त आहे ना. एकदम सोपं. समजा तुम्हाला अजून उदाहरणादाखल मी दुसऱ्या अजून संख्या देते. समजा तिने दिली 7/3. 7/3 ची गुणाकार व्यस्त काय येणार? एकदम उलट करायचं, 3/7. तर पूर्णांक नाही दिलेत, नुसते तुम्हाला अपूर्णांक दिले. ते समजा ही 4 दिली आहे आणि 4ची गुणाकार व्यस्त विचारली तर काय करणार तुम्ही? 4ची गुणाकार व्यस्त 4 लिहिता येत नाही. तर मगाशी मी सांगितलं कोणत्याही पूर्ण संख्येला 1 हा छेद असतोच, तो फक्त लिहून दाखवला जात नाही. मग 4ची गुणाकार व्यस्त काय झाली? 1 गेला वरती आणि 4 आले खाली म्हणजे 4 ह्या संख्येची, 4 ह्या पूर्णांक संख्येची गुणाकार व्यस्त आहे 1/4. समजा तुम्हाला 1ची गुणाकार व्यस्त विचारली तर 1ला पण छेद 1 आहे ना, पण मग गुणाकार व्यस्त काय येणार त्याची? 1ची गुणाकार व्यस्त 1. कारण उलट केलं तरी 1/1च येणार आणि 1/1 चा अर्थ काय येतो? 1. म्हणून 1 या संख्येची जर गुणाकार व्यस्त विचारली तर ती किती येते? 1च येते. आता आपण पुढचा भाग जो राहिलेला आहे तो पाहूया. अपूर्णांकांचा भागाकार एकदम सोपा आहे. पाहूया आपण अपूर्णांकांचा भागाकार. जसा गुणाकार सोपा आहे तसाच भागाकारही अगदी सोपा आहे. फक्त आपल्याला पद्धत माहिती पाहिजे. पद्धत माहिती झाली की आपण लगेच करू शकतो. समजा कोणतीही एक मी संख्या घेतली अपूर्णांक 3/5 घेतलंय भागिले लिहिते मी 2/3. ओके. आता मध्ये भागाकाराचं चिन्ह घेतलंय, हे 2 अपूर्णांक लिहिले, ह्याचा आपल्याला भागाकार करायचंय. तर आपण म्हणणार तर ह्याचा भागाकार कसा होणार पाहूया. आता हे 3/5 म्हणजे जो पहिला अपूर्णांक दिलेला आहे तो तसाच लिहायचा, त्याच्यामध्ये काही करायचं नाही. आता भागाकाराच्या जागी गुणिले लिहायचं. का तर भागाकार करताना आपल्याला काय करावं लागते? नेहमी भागाकाराच्या ऐवजी गुणाकार करायचं आणि ह्या संख्येची गुणाकार व्यस्त घ्यायची म्हणजे भागिले होणार. आलं लक्षात? मग ह्याची गुणाकार व्यस्त काय येणार? 3/2 आली गुणाकार व्यस्त. आलं लक्षात? तुम्हाला आधी गुणाकार व्यस्त मी का शिकवलं? कारण त्याच्यामुळे तुम्हाला काय होणार? गुणाकार व्यस्त म्हणजे काय ते कळलं. मग भागाकाराची इथे गुणिले लिहायची आणि इथे गुणाकार व्यस्त घ्यायची. आता अंशांचा करायचा गुणाकार. 3 त्रिक 9, 5 दुने 10. आता इथे काही भाग जात नाही त्यामुळे ही संख्या तशीच ठेवायची. हे उत्तर आलं 9/10. ह्याच्या जागी समजा जर संख्या अशी असती 3/5 भागिले 3/2 अशी संख्या असते आणि जर तुम्हाला भागाकार करायला सांगितलं असतं तर काय उत्तर आलं असतं बघा. हे 3/5 मी तशीच लिहायची. पहिल्या संख्येला काहीही करायचं नाही, तशीच लिहायची. भागिलेच्या जागी लिहायचं गुणिलेचं चिन्ह, ह्याची गुणाकार व्यस्त घ्यायची 2/3. आता काय करायचं बघा. हे 3 जात आहेत आपल्याला दिसत आहेत बरोबर. हे 3 गेले, हे 3 गेले, मग उरले किती? फक्त 2/5. हे उत्तर आलं. आहे ना एकदम सोपं? एकदम सोपं आहे अपूर्णांकांचा गुणाकार आणि भागाकार. आता दुसरं गणित घेते तुम्हाला समजण्यासाठी. अजून एक गणित घेते. जरा मोठी संख्या घेऊया. किंवा समजा असं संख्या घेतली मी 11/13 भागिले घेतलेत मी 4. बघा काय 11/13 भागिले घेतलेत मी 4.
आता पहिलं मी काय सांगितलं, पहिल्या अपूर्णांकाला काही करायचं नाही, तो तसाच घ्यायचा, भागिलेचे लिहायचे, गुणिले, आणि हे 4 म्हणजे काय आहे, 4/1 आहे. हा 4/1 आहे म्हणजे मग त्याची आपल्याला गुणाकार व्यस्त घ्यायची आहे. जर इथे गुणाकार आपण लिहिला, गुणाकार आधीच नाही लिहायचं, गुणाकार भागिले आहे, म्हणजे ही संख्या मी तुम्हाला अपूर्णांकाच्या रूपामध्ये लिहून दिली, दाखवली. 4 आहेत ना, मग 4/1 लिहिले. आता हे 11/13 लिहिले, भागिलेचे गुणिले लिहिले, आणि झाले आता 1/4. आता काय करायचं, अंशांचा गुणाकार, छेदांचा गुणाकार. इकडे कुठे भाग जातोय का बघायचं, संख्या लहान होते का नाही होत. नाही, 4 आणि 11ला भाग जात, 13ने काही संबंधच येत नाही. एकाने कोणत्याही संख्येला गुणलं किंवा भागलं तर उत्तर तीच संख्या येते. म्हणून उत्तर काय आलं आपलं, 11/1 आणि इथे 13 किती आले, 52. इथे काही संख्या लहान होत नाही, त्यामुळे उत्तर तेच राहणार. तर हा झाला एकदम साध्या सोप्या पद्धतीने अपूर्णांकांचा गुणाकार, भागाकार आणि गुणाकार व्यस्त. आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा, कमेंट करा, कसा वाटला व्हिडिओ माझा.